गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याचा वाद पुन्हा सुरू झालाय। माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरील महाराजांच्या समाधी समोरील वाघ्या श्वानाच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे नाही, त्यामुळे ती प्रतिकृती हटवली जावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले। तर या विरोधात अभ्यासक संजय सोनवणी यांनी पुरावा असल्याचं सांगत प्रतिकृती हटवण्यास विरोध केलाय। माहितीनुसार वाघ्या श्वानाच्या प्रतिकृतीचा हा वाद जवळपास 100 वर्षापासून सुरू आहे। ज्यावेळी ही प्रतिकृती उभारण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर हा वाद पुन्हा होत आलाय। शिवाजी महाराजांसोबत एक वाघ्या नावाचा श्वान असायचा, त्यानं महाराजांच्या मृत्यूनंतर अग्निचितेत उडी घेतल्याचं बोललं जातं। मात्र ही कथा आहे की इतिहास यावरून वाद आहेत। ऑथर्स अँड सब्जेक्ट्स ऑफ द बुक्स आणि त्याच्यात हू वॉज शिवाजी हे एक प्रकरण आहे। म्हणजे आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की शिवस्मारकासमोर एक चबुतरा आहे आणि त्या चबुतऱ्यावर पाषाणामध्ये बनवलेलं एक कुत्र्याचं प्रतिमा आहे। हाच तो वाघ्या ज्याने शिवाजी महाराजांच्या जळत्या चितेत उडी घेतली। ही स्मृती त्या काळातली म्हणजे 1832 ते 52 या काळातली ती स्मृती आहे आणि ती कुणी जपली? जर्मनांनी जपली। त्यांची भारतामध्ये वखार नव्हती, त्याचे राजकीय म्हणा सांस्कृतिक म्हणा असे संबंध नव्हते। म्हणजे त्रयस्थ व्यक्तीने केलेली नोंद आहे, त्यामुळे त्याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे। कारण वाघ्या सुद्धा नाव आलंय, कुत्रा आहे नाव आलंय आणि शिवसमाधी समोर हा कुत्रा आहे याचा उल्लेख त्यात आलेला आहे। हा जर्मन पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण बेदखल करावा असं त्यात काही नाही। आणि आजतागायतपर्यंत गेल्या 13 वर्षात हा जो पुरावा जेव्हा समोर आणला होता आतापर्यंत एकाही या कुत्र्याच्या विरुद्ध ज्यांची मतं असतील त्यांनी एकाने हा पुरावा चुकीचा आहे हे सिद्ध करून दाखवलेलं नाही। ही झाली दुसरी गोष्ट।